Hello friend, welcome to my YouTube channel. Only Chemistry. Please like, subscribe, and press the bell icon of the channel. Now, today we are starting our first chapter, solid state. What are the introduction of this chapter? Now we can start. Solid has a strong interparticle force of attraction. What are the properties of solid? Solid has a strong interparticle force of attraction. म्हणजे त्याच्यामध्ये जे काय पार्टिकल्स असणार आहेत, मग ते ॲटम्स असतील, आयन असतील किंवा मॉलिक्यूल असतील, याच्यामध्ये काय असणार आहे? इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि कसं आहे ते? स्ट्रॉंग आहे. म्हणजे ज्या वेळेस दोन ॲटम असतील, दोन आयन असतील किंवा दोन मॉलिक्यूल असतील, ते ज्या वेळेस एकत्र येत असतात, तर ते एकत्र येताना जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ते कसं असणार आहे? स्ट्रॉंग असणार. आता आपण लिक्विड मध्ये गेलो तर लिक्विड मध्ये हे जे काही फोर्स असेल अजून थोडस वीक होणार आहे, आणि गॅस मध्ये जर गेलो तर ते फोर्स अजून थोडस वीक होत जातं. मग त्याच्यामध्ये जे काही डिस्टन्स राहणार आहे ते सुद्धा काय होणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे सॉलिड आहे ते एकदम पूर्णपणे बनलेला, आपण चॉक पाहतो सॉलिड्स आहे, तो कसा आहे? अगदी तो स्ट्रॉंग इंटरपार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेकंड पाहूया काय म्हणते. दे हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम शेप. दे हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम शेप. आता त्याला काय मिळालेलं आहे? स्ट्रॉंग इंटरपार्टिकल फोर्स मिळालेला आहे. मग तो जो काही फोर्स त्याला मिळालेला आहे, त्या फोर्समुळे काय होतं? त्याला डेफिनाइट व्हॉल्यूम मिळतो, एक चांगल्या प्रकारचा आकार मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला काय मिळतो? शेप मिळतो त्याला. अजून काय होतंय? अँड दे कॅन चेंज. दे कॅन चेंज विथ चेंज इन एक्सटर्नल कंडिशन्स. मग आता सॉलिड आहे, या सॉलिडचे एक्सटर्नल कंडिशन आपण चेंज करूया. मग एक्सटर्नल कंडिशन मध्ये काय चेंज करता येईल आपल्याला? तर प्रेशर असेल, बरोबर, त्याचा प्रेशर असेल. अजून काय असेल त्याच्यामध्ये? त्याचं टेम्परेचर असेल. प्रेशर चेंज केलं आपण, टेम्परेचर चेंज केलं. मग हे दोन जर चेंज केलं तर काय होणार आहे? सॉलिडला सपोज आपण हीट केलं, त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड केलं, तर काय होईल? त्या सॉलिडचं कशामध्ये कन्व्हर्जन होईल? लिक्विड मध्ये होईल. आणि लिक्विडचं परत कशामध्ये होईल? गॅस मध्ये कन्व्हर्जन होईल. म्हणजे आपण काय करू शकतो? एक्सटर्नल कंडिशन जर चेंज केल्या तर काय होईल? त्याचा जो काही व्हॉल्यूम असेल, त्याचा जो काही शेप असेल, तो या ठिकाणी बदलला जाऊ शकेल. थर्ड, सॉलिड आर मेड अप ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल लाईक ॲटम, आयन अँड मॉलिक्यूल. मग हा जो काही सॉलिड असेल तो कशापासून बनलेला आहे? छोट्या छोट्या पार्टिकल पासून बनलेला आहे. आणि कोणते पार्टिकल आहे ते? त्याच्यामध्ये आहे ॲटम, आयन अँड मॉलिक्यूल. ॲटम असेल त्याच्यामध्ये, आयन असेल किंवा मॉलिक्युल्स असतील, याच्यामधून हे तयार झालेलं असेल. चला पुढे जाऊया आपण. आता काय म्हणा याच्यामध्ये? टाइप्स ऑफ सॉलिड. सॉलिडची कोणते कोणते टाइप आहे? काय टाइप आहे सॉलिडचे? सॉलिड आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. सॉलिड आर classified into two types. First one is the crystalline solid and second one is the amorphous solid. What is mean by crystalline solid and what is mean by amorphous solid? आता आपण या ठिकाणी हे पाहणार आहे. मग हे क्रिस्टलाइन आणि amorphous हे कसं ओळखायचं? तर अगदी सिंपल टेक्निक आहे त्याला. पहा, तुमच्याकडे जे सॉलिड असेल तर काय करायचं? या दोन बोटाच्या चिमटीमध्ये घ्यायचं आणि त्याला थोडंसं प्रेस करायचं. आता प्रेस केल्यावर काय होणार आहे? आपण त्याला वरती प्रेशर अप्लाय करणार आहे, बरोबर. मग प्रेशर अप्लाय केल्यानंतर काय होईल? याच्यावरती हे हाताला जर खरबडीत लागला, बरोबर, त्याला म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड. आणि अगदी मऊत लागलं तर त्याला काय म्हणणार आपण? अमॉर्फस सॉलिड, बरोबर. याला म्हणायचं क्रिस्टलाइन, याला म्हणायचं अमॉर्फस सॉलिड. आता आपण येऊया क्रिस्टलाइन सॉलिड कडे. आता पहा कशाला म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड? द सॉलिड इन विच देयर इज अ रेग्युलॅरिटी अँड पिरियोडिसिटी. मग याचे जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतील, कोणाचे? क्रिस्टलाइन सॉलिडचे. याच्यामध्ये काय असणार आहे? ॲटम्स असेल, आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल. हे जे काय असणार आहे कसे? हे रेग्युलॅरिटी आहे. कसे? हे रेग्युलॅरिटी आहे अँड पिरियोडिसिटी. ते रेग्युलर अरेंजमेंट असणार आहे. म्हणजे सपोज आता या ठिकाणी हा पार्टिकल आहे, दुसरा याच्या बरोबर सेम लाईनला असणार आहे, तिसरा या ठिकाणी. म्हणजे याची जी काय अरेंजमेंट आहे ती कशी आहे? रेग्युलर आहे. अँड पिरियोडिसिटी ठराविक डायरेक्शन असणार आहे. म्हणजे दुसरा लेअर जर या ठिकाणी असेल म्हणजे ही काय झाली? याची ही रेग्युलॅरिटी अँड पिरियोडिसिटी असणार आहे. सेकंड वन, दे
have a sharp melting point. They have a sharp melting point. त्याचा जो काही मेल्टिंग पॉइंट आहे तो कसा असणार आहे, शार्प असणार आहे. म्हणजे सपोज एखाद्या सबस्टन्सचा किती आहे मेल्टिंग पॉइंट 102 डिग्री सेल्सिअस, तर तो 101 पण नसणार आहे आणि 103 पण नसणार आहे. अगदी कसा आहे तो शार्प आहे. 102 म्हणजे 102. थर्ड वन, दे आर ॲनिसोट्रॉपिक. दे आर ॲनिसोट्रॉपिक म्हणजे काय म्हणता येईल, क्रिस्टलाइन सॉलिड आर ॲनिसोट्रॉपिक इन नेचर. कसे ते ॲनिसोट्रॉपिक आहे. मग ॲनिसोट्रॉपिक कशाला म्हणायचं ते आपण या ठिकाणी आता पाहूया. ॲनिसोट्रॉपिक म्हणजे काय, दे शोज डिफरंट प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन. डिफरंट प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन. दे शोज डिफरंट प्रॉपर्टी इन डिफरंट डायरेक्शन. सपोज आता एक काय आपल्याकडं हा सॉलिड आहे, मग याची प्रॉपर्टी असेल तर याची पाहूया आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल आणि इकडनं ही प्रॉपर्टी मोजली, इकडनं मोजली किंवा इकडनं मोजली, बरोबर. तर याची जी काही ही प्रॉपर्टी असणार आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ही प्रॉपर्टी काय होते, चेंज होते. जर आपण त्याची डायरेक्शन बदलली किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल, याची ज्या काही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी काय होतात, चेंज होतात. कधी चेंज होतात ते, ज्या वेळेस आपण त्याची काय बदलू, डायरेक्शन बदलू. मग पहा काय म्हणलेलं आहे, ॲनिसोट्रॉपिक कशाला म्हणायचं मग आता, द सबस्टन्स शोज different property. The substance shows different property in different direction. That is, they are direction dependent. They are direction dependent. मग काय याचं एक्झाम्पल असेल आता, एक्झाम्पल आईस आहे, सॉल्ट आहे, NaCl चं सॉल्ट असेल, त्याच्यानंतर मेटलिक सॉलिड असतील, त्याच्यामध्ये मग गोल्ड असेल. अशा प्रकारचे जे काही सॉलिड असतील त्याला म्हणूया आपण क्रिस्टलाइन सॉलिड. मग काय अर्थ त्याच्यामध्ये, चला नेक्स्ट पुढे जाऊया आपण. amorphous solid. In amorphous solid, the arrangement of constituent particle म्हणजे जे काही पार्टिकल असणार आहे याची जी काही अरेंजमेंट असेल ती कशी असणार आहे, रँडम अरेंजमेंट. कशी आहे ती, रँडम अरेंजमेंट. द अरेंजमेंट ऑफ दिस पार्टिकल मीन्स ॲटम, आयन अँड मॉलिक्यूल आर रँडम. म्हणजे या ठिकाणी असे अरेंजमेंट असेल, या ठिकाणी एक पार्टिकल आहे, दुसरा पार्टिकल इकडे, तिसरा इकडे. ही जी काही अरेंजमेंट असेल याची कशी अरेंजमेंट आहे, ही रँडम अरेंजमेंट. याला म्हणूया आपण रँडम अरेंजमेंट. आता जी अरेंजमेंट जी असेल कशी आहे, रँडम असणार आहे. सेकंड, दे शोज अ रेंज ऑफ टेम्परेचर फॉर मेल्टिंग पॉइंट. म्हणजे याचा जो काही मेल्टिंग पॉइंट असणार आहे हा रेंज मध्ये असतो. कसं असतं, रेंज मध्ये. म्हणजे सपोज 102 to 1010 शार्प आहे का, हा फिक्स आहे का, तेवढाच नाही. काही 102 दाखवतील, काही 105 दाखवतील, काही 110 दाखवतील. म्हणजेच काय म्हणूया याला, रेंज ऑफ टेम्परेचर. दे शो द रेंज ऑफ टेम्परेचर. अँड थर्ड वन इज the amorphous solid are isotropic. They are isotropic. So what is meant by isotropic? They shows similar properties in different direction. They shows similar properties in different direction. मग आपण या ठिकाणी जर त्याची प्रॉपर्टीची मेजर केली, या डायरेक्शनने मेजर केली, इकडनं मेजर केली, इकडनं मेजर केली, म्हणजे तुम्ही कोणत्याही डायरेक्शन न घ्या तर त्याची जी काही प्रॉपर्टी असणार आहे ती कशी असते, सेम असते. त्याला म्हणतो आपण आयसोट्रॉपिक. मग कशी डेफिनेशन याची, when the substance shows similar properties. मग त्याची जी काही प्रॉपर्टी असतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल, ह्या ज्या काही प्रॉपर्टी असतील त्या कशा असतात, सेम असतात. कधी इकडनं जरी तुम्ही मेजर केली, इकडं मेजर केली, इकडून मेजर करा, त्याच्या जे काही प्रॉपर्टी असतात त्या कशा असतात, सेम असतात. त्याला आपण म्हणतो आयसोट्रॉपिक. दे आर आयसोट्रॉपिक इन नेचर. झाले याचे दोन टाइप. कशाचे, क्रिस्टलाइन सॉलिडचा हा एक टाइप झाला, अमॉर्फस सॉलिड हा दुसरा त्याचा टाइप झाला. आता नेक्स्ट आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. कशाला म्हणायचं आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. तर आपण सुरुवात करूया आयसोमॉर्फिझम पासून. आता आयसोमॉर्फिझम म्हणजे काय,
टू और मोर सबस्टन्स, एक किंवा त्याच्यापेक्षा अधिक सबस्टन्स हॅव सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर कॉल्ड आयसोमॉर्फस. म्हणजे दोन सबस्टन्स आहेत. सपोज हा एक सबस्टन्स आहे, दुसरा हा बी सबस्टन्स आहे. ए आणि बी दोन सबस्टन्स वेगळे आहेत. मग ह्या दोघांचं जे काही क्रिस्टल स्ट्रक्चर असेल, म्हणजे याचं याप्रमाणे क्रिस्टल स्ट्रक्चर आलं आणि याचं याप्रमाणे. आता हा ए आहे आणि हा बी आहे. ए आहे आणि बी आहे. पण दोघांचं काय आहे? क्रिस्टल स्ट्रक्चर कसं आहे? सेम आहे. सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर कॉल्ड आयसोमॉर्फस. त्याला म्हणतो आपण आयसोमॉर्फस. आयसो म्हणजे सारखा आणि मॉर्फस म्हणजे त्याचा फॉर्म असेल, तो कसा आहे? सारखा फॉर्म आहे. अँड द फेनॉमेनॉन इज आयसोमॉर्फिझम. आणि त्याचा जो काही फेनॉमेना असेल त्याला म्हणतो आपण आयसोमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल, सोडियम फ्लोराइड NaF and MgO मॅग्नेशियम ऑक्साइड हॅव्हिंग ॲटॉमिक रेशो, त्यांचा जो काही ॲटॉमिकचा रेशो असेल, म्हणजे हा सोडियम एक आहे, त्याच्यासोबत हा फ्लोरीन सुद्धा एक आहे, हा मॅग्नेशियम आहे, हा ऑक्सिजन आहे, हा काय आहे? एक आहे, हा एक आहे, हा एक आणि हा एक. म्हणजे याचा जो काही ॲटॉमिकचा रेशो असेल तो कसा आहे? 1:1 shows similar crystal structure. मग ते जे काही स्ट्रक्चर आहे ते कसं आहे? सिमिलर स्ट्रक्चर आहे. म्हणून याला म्हणतो आपण आयसोमॉर्फ. काय? आयसोमॉर्फिझम. दे आर कॉल्ड ॲज आयसोमॉर्फ्स. आणि त्याचा जो काही फेनॉमेना असेल त्याला म्हणतो आपण आयसोमॉर्फिझम. चलो सेकंड मध्ये जाऊया. पॉलिमॉर्फिझम. Single substance that exists in two or more crystalline structures. एकच सबस्टन्स आहे पण तो किती स्ट्रक्चर दाखवतोय? एकापेक्षा जास्त क्रिस्टलाइन स्ट्रक्चर दाखवतोय. आर कॉल्ड पॉलिमॉर्फस. त्याला म्हणतो आपण पॉलिमॉर्फस. अँड द फेनॉमेनॉन इज पॉलिमॉर्फिझम. मग त्याचा जो काय फेनॉमेनॉन असेल त्याला आपण म्हणतो पॉलिमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल, कार्बन एक्झिस्ट इन डायमंड. कार्बनचे काय आहे? हे ॲलोट्रॉप्स आहे. मग कोणते कोणते ॲलोट्रॉप्स आहेत त्याचे? डायमंड असेल, ग्रॅफाइट असेल अँड फुलेरिन. डायमंड, ग्रॅफाइट अँड फुलेरिन. जनरली दे आर कॉल्ड ॲज ॲलोट्रॉप्स. याला काय म्हणतो आपण? ॲलोट्रॉप्स म्हणतो. आणि हे काय दाखवतात? एकच सबस्टन्स असेल, एकच सबस्टन्स